जाईल हे सत्य आहे। जर कोणी असा आक्षेप घेतला असेल विरोधी पक्षानं तर तो गांभीर्यानं पाहिला। तुम्ही सुद्धा त्याच्याकडे बघणार का? कारण महाविकास आघाडीच्या काळात राज्य सरकारला अधिकार दिले होते प्रभाग रचनेचे, ते आता कंटिन्यू राहणार नाही, राहू द्या ना, पण निष्पक्षपाती पद्धतीनं हे काम होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं जागल्याची भूमिका घेतली पाहिजे। याचा कुठे गैरवापर तर होत नाही अधिकाराचा, कारण महानगरपालिकाचं जे खातं आहे ते ज्यांच्याकडे आहे ते एकनाथ शिंदे, त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, ते का सरळ गृहस्थ नाही आहे अशा बाबतीत। परत त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, अमित शहाना मुंबईवरती कब्जा मिळवायचा आहे, त्याच्यामुळे अमित शहा आणि त्यांचा जो पक्ष आहे एसएनसी हे कोणत्याही थराला जातील मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी, पण आम्ही ते होऊ देणार नाही। राऊतसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काका पुतण्याचं नातं हे चर्चेत राहिलेलं आहे। अनेक काका पुतण्यांच्या जोड्या महाराष्ट्राच्या राजकारणात बघितल्या। वाढदिवसानिमित्तानं राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच शुभेच्छांच्या बॅनरवर एकत्र दिसत आहेत। मी देऊ द्या ना शुभेच्छा, अरे वाढदिवसाच्या शुभेच्छा लोक देत असतील, दोन नेत्यांना जे एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये मीडियाला शंका घेण्याचं किंवा प्रश्न विचारण्याचं कारण नाही आहे। कार्यकर्ते वाढदिवस साजरा करतात, कुटुंबापेक्षा आता वाढदिवस, नेत्यांचा वाढदिवस हे कार्यकर्ते साजरा करतात आणि ते त्यांच्या भावना असतात। पहिल्यांदा असं होतं आहे की उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे आदित्य ठाकरेंचा वाढदिवस साजरा करताना शुभेच्छांचं होर्डिंग लावताना त्यावर राज ठाकरेंनाही शुभेच्छा देतात। चांगली गोष्ट आहे ना, महाराष्ट्राची परंपरा आहे ती। शरद पवारांच्या होर्डिंगवरती किंवा अन्य पक्षनेत्यांच्या होर्डिंगवरती अनेक फोटो असतात। शुभेच्छा देण्यासाठी कोणाला परवानगीची गरज लागत नाही आणि त्याच्यामुळे मीडियानं याच्यामध्ये उगाच वेगळा अर्थ काढू नये। पण यंदा राज ठाकरेंना 14 जूनला वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शुभेच्छा जातील। 14 जून आता यायचं आहे ना, अजून 13 जून येईल, मग 14 जून येईल ना। 13 जूनला अगदी वाढदिवस साजरा होऊ द्या, मग 14 जूनला तुम्हाला दिसेल। रोहित पवार असं म्हणतात की लोकसभेला जे पक्ष आमच्यासोबत होते त्यांनी चांगलं काम केलं, मात्र विधानसभेला आमच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांनी स्वतःचा फायदा करून घेतला। त्यांचा ओघ कोणाकडे होता त्यांनी ते स्पष्ट केलं नाही, पण खरंच असं झालं की काही मित्र पक्षांनी फायदा करून घेतला? आता रोहित पवार हे कोणत्या अनुभवातून सांगतात मला माहीत नाही, पण लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत ताकदीनं लढलो। नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या हुकुमशाही विरुद्ध एक वातावरण आणि एक लाट महाराष्ट्रात आम्ही निर्माण करू शकलो। तीच लाट विधानसभेला सुद्धा होती। कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार जाणार अशाच प्रकारचं वातावरण होतं, तरीही आम्हाला सत्ता मिळाली नाही। याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राहुल गांधींनी या विषयावरती प्रखर भाष्य केलेलं आहे आणि तेच सत्य आहे। आता कोणावरही